नमस्कार मित्रांनो, वेडे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आजचं आपलं जे साडी कलेक्शन आहे ते ऑफलाईन साडी कलेक्शन आहे आणि कुठून घेतल्या आहेत, कशा घेतल्या आहेत आणि कुठली ट्रिक अप्लाय करायची आहे घेताना, सो जेणेकरून जास्तीत जास्त कलेक्शन तुम्ही शॉपमध्ये बघू शकता आणि लवकरात लवकर पण आपण चॉईस करू। सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओ थ्रू मिळेल। सो व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। आजचं साडीचे कलेक्शन राहील ज्या प्रकारे ऑनलाईन कलेक्शन हा पार्टी वेअर कलेक्शन होतं मोस्टली, आणि आजचं जे कलेक्शन राहील ते आहे ऑफलाईन कलेक्शन। वरून सगळ्या साड्या ज्या आहेत ते काठपदरामध्येच आहेत आणि मराठी लुक क्रिएट करता येईल अशा पद्धतीचा ट्रेंड्स येऊन गेलेल्या साड्यांचा पुन्हा नवीन नवीन ट्रेंड सुरू आहे। पण जेवढ्या पद्धतीने फास्ट ट्रेंडमध्ये एखादी गोष्ट आहे तेवढंच फास्ट ती निघून जाते। पण काठपदरच्या साड्या एक अशा पद्धतीच्या साड्या आहेत की पिढ्याने पिढ्या ते चालत आलेले आहेत आणि अजूनही त्या ट्रेंडमध्ये आहेत। सो तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी यूट्यूबला, इंस्टाग्रामला, वेगवेगळे सोशल प्लॅटफॉर्मवर अजूनही काठपदरच्या साड्या ट्रेडिशनल वेअरसाठी किंवा कुठलेही फंक्शन, वेडिंग असो, मराठी लुक क्रिएट करायचं असो, सो यासाठी प्रॉपर काठपदरी साड्याच यूज केल्या जातात। सो त्याचंच कलेक्शन आज आपण या व्लॉगमध्ये बघणार। सो जनरली होतं असं की काठपदर साडी म्हटलं की एक स्पेसिफिक कलर आपल्या डोळ्यासमोर येतो। ग्रीन झालं, ब्लू झालं, राणी पिंक झालं, या कलरमध्ये भरपूर व्हेरायटीज आपल्याला काठपदरमध्ये मिळतात, पैठणीमध्ये पण मिळतात आणि जेवढे पण सिल्क साड्यामध्ये, या साड्यांमध्ये पण भरपूरच कलर असतात। पण ब्लॅक साडी काठपदरमध्ये जर शोधायला गेलं तर प्रॉपर काठपदरमध्ये शोधायला गेल्यानंतर फार कमी मिळतं आणि ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये। वरून आत्ता जो ट्रेंड सुरू आहे कॉपर बॉर्डरचा, सो यामध्ये पण खूप कमी व्हेरायटी अजूनही मार्केटला अवेलेबल आहेत। गोल्डन काठांमध्ये भरपूर व्हेरायटीज आहेत, सगळीकडे तुम्हाला मिळू शकतं। किंवा जे प्रॉपर पैठणीचं जे काठ असतो, झिगझॅग मोशनमध्ये जे वेव्स दिलेले असतात, लेस बॉर्डर असते, त्या पद्धतीचे पण भरपूर मिळतात किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहेत। पण ते प्रॉपर कॉटन किंवा असं थोडंसं सिल्क फॅब्रिकमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे हलक्या कापडमध्ये अवेलेबल। दुकानं शोधल्यानंतर फायनली मला ही साडी मिळाली आणि कॉपर बॉर्डरमध्ये आहे, विथ फ्लॉवर्स आहेत, कलर्ड फ्लॉवर्स आहे यामध्ये। तुम्ही बघू शकता गोल्डन कॉपर फ्लॉवर्स आहे, त्यानंतर पिंक फ्लॉवर्स आहे, रेड, थोडंसं रेड गाजरी पिंक म्हणू शकतो आपण, आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरमध्ये। सो अशा पद्धतीचे फ्लॉवर्स दिलेले आहेत खालच्या साईडला आणि अशी गोल्डन बॉर्डर दिलेली आहे इथे। साडी पूर्ण प्लेन आहे, पूर्ण साडीला एकसारखे काठ दिलेले आहे या पद्धतीचे जे जनरली साड्यांवर असतो, आणि पूर्ण साडीमध्ये फ्लॉवर्स दिलेले आहेत। मधामधात घालताना खूप गजबज वाटत नाही, एकदम सिंपल पण अगदी सोबर लुक देणारी साडी आहे। सो अशा पद्धतीचं कलेक्शन आपण ठेवू शकतो, जेणेकरून नॉर्मली आपल्याला संक्रांतीला जरी वेअर करायचं असेल तरी आपण वेअर करू शकतो। एखादं छोटं फंक्शन असेल तिथंसुद्धा आपण वेअर करू शकतो। या साडीचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणजे या साडीचं पदर आहे, खूप सुंदर दिसतो, कारण पूर्ण साडी प्लेन असल्यामुळे याचं मेन जे अट्रॅक्शन जे जातं ते पदरकडे जातं। त्यानंतर तुम्ही माझं एंगेजमेंटचं व्लॉग बघितलं असेल, त्यामध्ये जी मी साडी वेअर केली होती त्या साडीवर लिटरली एवढे कमेंट्स मला मिळाले। पण त्याच्या आधी झालं असं की एक बनारसी सिल्क साडी मी मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवली होती आणि ती सेम साडी मला हवी। एक नेहमी प्रयत्न असते की काहीतरी वेगळं वेगळं कलेक्शन आपल्याकडे असायला हवं। सो बनारसीमध्ये माझ्याकडे कलेक्शन नव्हतं। आधी लग्नात ज्या साडी होत्या मोस्टली त्या सारख्याच होत्या आणि ते त्यावेळेला जास्त चलनात होते किंवा ट्रेंडमध्ये म्हणू शकतो त्या होत्या। सो मला घ्यायची होती बनारसी सिल्क साडी। प्रॉपर बनारसी सिल्क साडी जर घ्यायला गेली तर त्याची स्टार्टिंग आहे 20,000 पासून, 20 to 25,000 पासून प्रॉपर बनारसी सिल्क साडी ओरिजिनल जर घ्यायला गेली। बनारसी सिल्क जे मी फोटो त्यांच्याकडे घेऊन गेले होते त्या पद्धतीचं मला ती हवं होतं। सो त्याच्यामधलं एक पॅटर्न त्यांनी मला दाखवलं, सो तो आहे हा। लिटरली या साडीवर एवढ्या कमेंट्स आलेल्या आहेत मला की घेताना ॲक्च्युली झालं काही वेगळं होतं, पण त्याचा आउटपुट मला खूप छान मिळालं। घेताना खूप विचार केला होता, कारण भरपूर महाग साडी आहे, मला वाटतं आजपर्यंतची माझी सगळ्यात महागडी साडी आहे। एवढी महाग साडी मी माझ्या लग्नातसुद्धा घेतलेली नव्हती, माझ्या वेडिंगचं सुद्धा ड्रेस एवढा महाग नव्हता, एवढी महाग ही साडी आहे। सांगण्याचं तात्पर्य असं की एक असतं ना की जेवढं एखाद्या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट करत आहोत तर त्या गोष्टीची त्या केलेल्या इन्व्हेस्टचं तेवढं वर्थ पण असायला पाहिजे।
सो हीच साडी जर मला डुप्लिकेट मिळाली असती तर कदाचित मी एवढं इन्व्हेस्ट केलेलं नसतं, पण मला ही ओरिजिनल मिळाली आणि एवढ्या चांगल्या कापडमध्ये आहे, हेवी आहे, वरून कुठलेही ब्राईडसुद्धा या साडीला वेअर करून एक प्रॉपर सुंदर लुक क्रिएट करू शकते. एवढी सुंदर साडी. मे बी मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर होत नसेल, पण रिअलमध्ये खूप सुंदर त्याचा आउटपुट येतो. मी इथं साईडला फोटो लावेन. तुम्ही माझे एंगेजमेंटचं लॉगसुद्धा बघितलं असेल. मेघाच्या एंगेजमेंटला मी वेअर केलेलं होतं. ॲक्च्युली त्यावेळेला मला आयडिया नव्हती एवढी की एवढी महाग साडी ही मिळतं. ही प्रॉपर ओरिजिनल नाही म्हणता येईल, पण त्याची एक कॉपीच आहे, त्यामुळे मला थोडंसं कमी प्राईसमध्ये मिळालं. सो डुप्लिकेट साड्या असतात, त्याचा बॅक साईडचा जो भाग असतो तो त्याचे थ्रेड्स निघलेले असतात. या साईडनी कुठलेही थ्रेड्स बाहेर निघले नाही आहेत. नाहीतर काय असतं, जशी एक प्रॉपर डिझाईन बनलेली आहे त्या डिझाईनच्या आजूबाजूला पूर्ण थ्रेड्स बाहेरच्या साईडला निघलेले दिसतात, किंवा जसं या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा भरपूर थ्रेड्स निघलेले असतात. तुम्ही भरपूर साड्यांमध्ये बघितलं असेल. सो अशा पद्धतीने आपण साडी ओळखू शकतो की ती किती डुप्लिकेट आहे. केलेली आहे, पूर्ण बारीक प्रिंटने कव्हर केलेली आहे. आधी बघताना असं वाटत होतं की खूप जास्त भरवी वाटेल घातल्यानंतर, पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. पूर्ण कंप्लीट साडीला एकसारखी प्रिंट आहे. विथ अशा ठिकाणी अशी बॉर्डर दिलेली आहे. वरच्या साईडला अशा पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे, सिंगल बॉर्डर, आणि खालच्या साईडला मोठी बॉर्डर दिलेली आहे. सो अशा पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे खालच्या साईडला, आणि पूर्ण साडीला एकसारखं प्रिंट आहे. प्रॉपर ग्रीन मोरपंखी कलरमध्ये आहे. थोडंसं धूपछाव जे म्हणू शकतो तशा पॅटर्नमध्ये. एका साईडनी या साईडनी जर मी बघितलं तर मला थोडंसं ब्लूइश टोनमध्ये ते दिसतं, आणि दुसऱ्या साईडनी बघितलं तर ग्रीन टोनमध्ये दिसतो. अशा पद्धतीची सेम साडी ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. मी खाली लिंक देऊन देणार, त्याची सेम कॉपी केलेली आहे. 500ला त्याचं MRP दाखवलेलं आहे. कुठलंच रिव्ह्यू नाही आहे, कुठलंच सेलरचं नाव नाही आहे, तिथे काहीच नाही आहे. त्यानंतर मी भरपूर शोधलं की जेणेकरून अशा पद्धतीची साडी कमी प्राईजमध्ये मी ऑनलाईन तुम्हाला लिंक देऊ शकेन, पण मला नाही मिळाले. ते एकच लिंक मला मिळालेली आहे, ते पण प्रॉपर नाही आहे, तिथं कुठंच आहे. आणि मी लिंक तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, पण प्लीज ती परचेस करू नका. डोंट नो ती कशी येणार आहे, ती रिश्यू होणार की नाही, किंवा तीच साडी तुमच्यापर्यंत येणार की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. सो अशा पद्धतीची ही साडी. ही कुठल्याही शॉपमधून साडी घेताना भरपूरदा असं होतं की भरपूर वेळ लागतो, आपल्याला भरपूर वेळ लागतो कलेक्शन बघेपर्यंत. एवढं कलेक्शन बघूनही आपल्याला कधी कधी आवडत नाही. तर याच्यामागे कारण असं की आपल्याला हव्या काही वेगळ्या साड्या असतात, जो पर्सन तुम्हाला दाखवत आहेत त्याच्या माइंडमध्ये काही वेगळं असतं. मे बी दोन व्यक्ती डिफरंट असतात, त्याच्या वाईब्स वेगवेगळ्या असतात. सो त्यामुळे ह्या कधी कधी गोष्टी मॅच होत नाही, आणि तो काहीतरी वेगळा दाखवतो, आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं. सो त्यापेक्षा एक सिम्पल ट्रिक सांगते मी. एक असतं आजकाल माइंडमध्ये की या पद्धतीची मला साडी हवी आहे, किंवा आजकाल सगळे सोशली आहेत, सगळे सोशल मीडिया यूज करतात. इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं, हे सगळेच यूज करतात आजच्या डेटमध्ये. सो कुठे ना कुठे स्क्रोल करताना वगैरे एखादी अशी साडी आपल्याला आवडतं. सो त्यावेळेला ती स्क्रीनशॉट घेऊन ठेवायची, किंवा ॲमेझॉनवर अवेलेबल असतात, किंवा नॉर्मल तुम्ही गुगल जर केलं की काठपदरची साडी किंवा पार्टीवेअर साडी, तर त्याच्यामधले 1-2 तुम्ही कलेक्शन काढून स्वतःकडे स्क्रीनशॉट ठेवायचं, किंवा त्याचं फोटो डाउनलोड करून ठेवायचं, आणि ती फोटो तुम्ही ज्या पण शॉपमध्ये जाते ते जे दाखवणारे व्यक्ती आहे त्यांना दाखवायचं. सो अशामुळे काय होतं, तुमचं पण टाईम यामध्ये सेव्ह होतं, समोरच्या व्यक्तीचं पण टाईम सेव्ह होतं. दुसरी गोष्ट, समोरच्या व्यक्तीला कळून जातं की तुम्हाला एक्झॅक्ट काय हवं आहे आणि कुठल्या पॅटर्नचं हवं आहे. त्यानंतर ते तुम्हाला रेंज विचारतात. जसं मी ग्रीन साडी घ्यायला गेली होती त्यावेळेला मी प्रॉपर एक फोटो घेऊन गेली होती की मला या पद्धतीची साडी हवी. त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं होतं की ही बनारसी सिल्क असल्यामुळे खूप हाय रेंजमध्ये असते, पण मला ती हवी होती, त्यामुळे मी ते परचेस केली होती. आणि आतापर्यंतची माझ्यात ती सगळ्यात महागडी साडी आहे माझ्याकडे आज अजूनही. सो अशा पद्धतीची ट्रिक तुम्ही अप्लाय करू, अशा पद्धतीची ट्रिक तुम्ही नक्की अप्लाय करून बघा, तुमचं नक्की टाईम सेव्ह होईल. आणि खरंच खूप छान ट्रिक आहे. मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून हे अप्लाय करत आहे. आणि कसं होतं ना की आपल्याला काय एक्झॅक्ट हवं आहे ना, तेच आपल्याला जेव्हा मिळतं त्याचा आनंद काही वेगळा असतो. या साडीमध्ये आणि ग्रीन साडीमध्ये मी भरपूर कन्फ्यूज होते, त्यामुळे मी दोन्ही साड्या पिकअप केल्या. तर खूप हेक्टिक झालं होतं ते एका वेळेला 2 साड्या परचेस करणे, पण भरपूर दिवसानंतर घेतली होती. त्यामुळे मग आणि बॅक टू बॅक फंक्शनसुद्धा होते, माहिती होतं समोर यूजमध्ये येणार आहे आणि घ्यावंच लागेल.
सो म्हणून त्यावेळेला ही पण साडी मी पिक केली होती. सो याची प्राईस आहे 3000. सो जनरली जी रेंज स्टार्ट होते या साडीची ती 1500 किंवा 2000पासून तर 3000पर्यंत मॅक्सिमम या साडीची रेंज तुम्हाला मिळत आहे. ते ट्रेडिशनल सिल्क साडीमध्ये येतो आहे आणि दुरून तेवढं विजिबल होत नसेल, पण जवळून बघितल्यानंतर थोडं गोल्डन टोनमध्ये आहे. गोल्डन ग्रीन नाही म्हणा, थोडंसं गोल्डन येलोइश टोनमध्ये आणि खूप बारीक प्रिंट केलेली आहे साडीवर. सो अशा पद्धतीने खूप बारीक प्रिंट केलेली आहे आणि खालच्या साईडला पूर्ण बॉर्डर आहे. पूर्ण साडी एकसारखी आहे, पूर्ण गोल्डन टोनमध्ये आहे, अगदी बारीक डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि एकसारखी रेड बॉर्डर आहे. बॉर्डर रेड असल्यामुळे ती खूप जास्त उठून दिसत आहे. सो ह्या 2 साडीमध्ये खूप जास्त कन्फ्यूज झाली होती मी की एक्झॅक्ट काय होतं, कारण जनरली काय असतो शॉपमध्ये जे लाईटचं रिफ्लेक्शन असतो तो खूप जास्त असतो. सो तिथे वेअर केल्यानंतर काहीतरी वेगळं दिसतोय घातल्यानंतर आणि घरी आल्यानंतर काहीतरी वेगळं दिसतं, असं भरपूरदा होतं आणि भरपूर लोकांसोबत होतं. सो त्यामुळे मी ह्या 2 साड्यांमध्ये खूप कन्फ्यूज होते, त्यामुळे मी दोन्ही पिक केलं होतं त्यावेळेला. सो आणि यामध्ये जे पदर आहे ते रेड कलरमध्ये आहे. सो या पद्धतीचं या साडीचं पदर आहे. आता या साडीचं मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते की कशा पद्धतीचे कमी प्राईजमधल्या साड्या आपल्याला मिळतात. सो या अशा पद्धतीचं पदर दिलेला आहे इथे. ही पण साडी घातल्यानंतर खूप सुंदर होऊ शकते. ही साडी ओरिजिनल जर घ्यायला गेली तर ही पण भरपूर महाग मिळते. ही त्याची कॉपी आहे शकता. या साईडला डिझाईन दिलेली आहे आणि बॅक साईडनी अशा पद्धतीचे थ्रेड्स निघाले आहेत. सो अशा पद्धतीचे थ्रेड्स असतात जे कमी प्राईजवाले साडी असतात 2000 3000 या पद्धतीचे जे साडी असतात त्यामध्ये अशा पद्धतीचे थ्रेड्स निघाले असतात. म्हणूनच म्हणतात की जी ओरिजिनल पैठणी असते तिला बनायला भरपूर महिने लागतात आणि ती दोन्ही बाजूनी सारखीच दिसते. म्हणजे तुम्ही फ्रंट साईडनी बघाल तरी पण ती ॲज इट इज आणि बॅक साईडनी बघाल तरी ती ज्या पद्धतीने फ्रंट साईडनी दिसते त्याच पद्धतीने ती बॅक साईडने दिसते. या साडीला मिळती जुळती पण मी ॲमेझॉनवर शोधून काढलेली आहे. सो सेम नाही मिळणार, थोडीफार डिझाईनमध्ये डिफरन्स आहे. सो तिचं पण जवळपास त्याच रेंजला मला दिसलं. सो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. याच्या आधी जी ब्लॅक साडी दाखवली त्याचं पण थोडी मिळती जुळती मला साडी मिळाली आहे. सो त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. आणि या सगळ्या साड्या कुठून घेतल्या आहेत हे सगळ्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार की तुम्ही जेवढे पण आता वेडिंगचे व्लॉग मी अपलोड केले होते ते बघितलं असेल. त्यामध्ये वेडिंगला मी ही साडी वेअर केलेली होती. सो ही आहे पैठणी साडी. मला शॉपवाल्याने सांगताना काहीतरी वेगळं सांगितलं, कारण पैठणीचा जो लूक असतो तो थोडा वेगळा असतो आणि त्या पद्धतीची एक साडी ऑलरेडी माझ्याकडे आहे येल्लोमध्ये. सो ती पण पैठणीचंच लूक येत आहे, पण ही साडी पैठणीचं नाही म्हणतात. मला एक्झॅक्ट याचं नाव नाही आठवत आहे. कुणाला जर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मी या पद्धतीच्या ऑनलाईन पण सर्च करून बघितलं. सो तिथं पैठणी म्हणूनच मेन्शन केलेलं आहे. सो अशा पद्धतीचं धूपछावचं कापड आहे. आता तुम्हाला ग्रीन कलरमध्ये मेहंदी कलरमध्ये दिसत असेल. थोडं साईडने बघितलं तर रेडिश टोनमध्ये आहे. खालच्या साईडला पूर्ण रेड कलरची बॉर्डर असल्यामुळे साडी प्रॉपर उठून दिसत आहे आणि अगदी ज्या पद्धतीचं मला मिनिमम कमीत कमी बुट्टे हवे तर त्या पद्धतीचेच इथे मधामधात बुट्टे दिलेले आहेत आणि मधामधात रेड कलरचं डॉट्स दिलेले आहेत. सो अशा पद्धतीची साडी आहे. पूर्ण साडी एकसारखी आहे. ज्या पद्धतीचं पैठणीला बॉर्डर्स असतात त्या पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे. बॉर्डर दिलेलं आहे आणि पूर्ण रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे साडीला. सो ही साडी आहे जवळपास 4000च्या नियर बाय. काय असतं ना, प्रत्येक शॉपमध्ये साड्यांचं वेगवेगळे व्हेरायटीज एकसारखी साडी मिळाली तरी त्या साडीची रेंज तुम्हाला वेगवेगळी मिळेल. मे बी ही साडी मी दुसऱ्या शॉपमध्ये घ्यायला गेले तर मे बी जास्त प्राईजमध्ये मिळेल किंवा कमी प्राईजमध्ये पण मिळेल. डिपेंड ऑन की शॉप कुठला आहे, किती मोठा आहे आणि किती लहान आहे यावर डिपेंड करतात. प्राईसचं जे व्हेरिएशन्स आहेत ते खूप जास्त आहेत मार्केटला. कुठे फॉर एक्झाम्पल ग्रीन साडीची सेम कॉपी आणि सेम फोटो दाखवून आम्ही मागितले त्या शॉपमध्ये, पण त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी दुसरंच काहीतरी ते दाखवलं. सो प्रत्येक वेळेला सेम साडी अवेलेबलच राहील सगळ्या ठिकाणी हे गरजेचं नाही आहे. काही वेळेला अवेलेबल असतं, काही वेळांना माहीतसुद्धा नसतं त्या पॅटर्नच्या साड्या. हा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेवढं पण आमचं कलेक्शन होतं हा सगळं मराठी लूक क्रिएट करायसाठी होतं.
एक दोन शॉपचं नाव सांगते मी, त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि भरपूर जणांना या शॉपमध्ये एखादे शॉप माहिती असेल. सो एक इतवारीला 2 शॉप असेल जिथं जनरली सगळ्या पद्धतीच्या सगळ्या पॅटर्नच्या साड्या तुम्हाला मिळून जातील. ते आहे एक वैशाली शॉप म्हणून जे आहे इतवारीला, त्यानंतर त्याला लागूनच थोडं समोर गेलं की वाडाचं आहे. सो असे 1-2 शॉप आहेत जे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस मेन्शन करते, तुम्ही तिथं जाऊन नक्की विजिट करू शकता. आणि जी मी ट्रिक सांगितली ती एकदा अप्लाय करून बघा, ती खरंच खूप छान ट्रिक आहे आणि खूप कमीत कमी वेळेपर्यंत ही आता जी साडी मी तुम्हाला दाखवली एंडिंगला, ती तर लिटरली अशी ठेवली होती आणि बस तीच पिक करून मी घरी आणलेली. बाकी कुठलीही साड्या त्यांच्याकडे बघितल्या नाही. बघण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर काही असतं, फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या पॅटर्नची साडी घालायचं आहे हे इम्पॉर्टंट असतं.